हॅलो, वेलकम, सुस्वागतम. मी ॲडव्होकेट सागर कदम परत एकदा आपल्या सोबत आहे. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण परवा दिवशी दिनांक 18 नोव्हेंबर 2023 रोजी जी JMFC पदाची पूर्वपरीक्षा झाली त्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी कोणते प्रश्न आले होते, पॅटर्न कसा होता, नेमकं कट ऑफ किती लागेल या एक्झामचा आणि त्याच्यामध्ये काय काय चेंजेस झाले आणि संभाव्य क्वेश्चन्स प्रोव्हिजनवर कोणते येऊ शकतात या सगळ्या गोष्टींची आज आपण सविस्तर चर्चा करणार आहे. त्यासाठी आपण आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे. मला सांगायला आनंद होईल की यापूर्वी आपण JMFCचे दोन क्वेश्चन पेपर 2010चा आणि 2022चा असे दोन क्वेश्चन पेपर ऑलरेडी आपण सॉल्व्ह करून आपल्या चॅनलवरती लॉ अँड लॉट्स ऑफ मोर या चॅनलवरती आपण ऑलरेडी अपलोड केले. त्याला फार चांगला रिस्पॉन्स मिळाला विद्यार्थ्यांचा. ऑलमोस्ट एक 5 ते 6 हजार मुलांनी विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओज पाहिलेत. दुसरी गोष्ट, पूर्वपरीक्षेची तयारी 35 दिवसात कशी करावी या संदर्भातला सुद्धा व्हिडिओ खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तो पण व्हिडिओ ऑलमोस्ट 3-1 हजार मुलांनी पाहिलेला आहे. आणि कालपासून परवापासून बरेचशा मुलांचे फोन्स आलेत की खरंच आम्हाला त्या 35 दिवसांचा व्हिडिओ जो आहे की कशा पद्धतीनं प्लॅन आउट करावं पूर्वपरीक्षेचं, त्याचा फायदा आम्हाला या एक्झामला झाला. त्यामुळे हा व्हिडिओ आपण पुन्हा आणखी काही प्लस देता येते का, आणखी काही चांगलं देता येते का, ह्याच्यावरती आपण बनवलेला आहे. ठीक आहे. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आपण चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, कारण की आपण JMFC किंवा अन्य कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स किंवा लॉच्या बद्दलचे नॉलेजचे व्हिडिओज, चांगले व्हिडिओज आपण बनवून ह्या चॅनलवरती आपण पोस्ट करत असतो. त्यामुळे आपण चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बटन जे आहे ते ऑन करा, जेणेकरून आपल्याला एखादा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन ऑटोमॅटिकली आपल्या मोबाईलवरती आपल्याला येईल. ठीक आहे. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया JMFCची जी क्वेश्चन पेपर झाली ती सोडवण्यासाठी. तर क्वेश्चन 1, अंडर सेक्शन, माझ्याकडे जो सेट आहे ते मी सांगतो. माझ्याकडे सेट जो आहे तो C सेट आहे. आपल्याला माहिती आहे की ABCD असे 4 सेट असतात. त्याच्यामधला C सेट आहे. फक्त क्वेश्चन सेम असतात, क्वेश्चन फक्त वर खाली शफल केलेले असतात. त्यामुळे आपण जो आज सोडवणार आहे तो क्वेश्चन पेपरचा सेट नंबर C आहे. ठीक आहे. तर आपण C सेट सोडवणार आहे. 100 मार्क्स, 100 क्वेश्चन्स असा पॅटर्न होता. तर आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न, अंडर सेक्शन 148 ऑफ द CPC where any period is fixed or granted by the court for the doing of any act prescribed or allowed by the CPC, the court may enlarge such period not exceeding. म्हणजेच काय तर सेक्शन 148 जो आहे सिव्हिल प्रोसिजर कोडचा, तर तो एनलार्जमेंट ऑफ टाइम बद्दल सांगतो. तर कुठेही काही वेळ दिला असेल एखाद्या गोष्टीसाठी तर तो वाढवायचा असेल तर तो किती वाढवता येईल असा प्रश्न आहे. आणि त्याचा ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे, दॅट इज 30 days इन टोटल. सेकंड, under section 2G of CRPC, inquiry means every inquiry other than a trial conducted under CRPC by a magistrate or court. पहिला ऑप्शन बरोबर आहे का. 2G हा जो सेक्शन आहे CRPCचा, त्याच्यामध्ये इन्क्वायरीची डेफिनेशन दिलेली आहे. हा सेक्शन लक्षात ठेवायला सुद्धा सोपा आहे. म्हणजे 2G घोटाळा झाला होता काही वर्षांपूर्वी आपल्या भारतामध्ये, तर त्याच्याबद्दल इन्क्वायरी बसवली असं एक लक्षात ठेवलं तर 2G मध्ये इन्क्वायरीची डेफिनेशन दिली असं आपण लक्षात ठेवू शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हा बरोबर आहे. तिसरा, कंपेन्सेटरी कॉस्ट इन रिस्पेक्ट ऑफ फॉल्स ऑर वेक्शिशियस क्लेम इज इम्पोज्ड अंडर सेक्शन ऑफ द CPC. आपल्याला माहिती आहे की 35A जो आहे सेक्शन, त्याच्यामध्ये फॉल्स किंवा फ्रिव्हलस किंवा वेक्शिशियस एखादा क्लेम केला असेल तर त्यावेळेला कंपेन्सेटरी कॉस्ट देण्याची प्रोव्हिजन केलेली आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट आहे. चौथा क्वेश्चन, सेक्शन 112 ऑफ द एव्हिडन्स ऍक्ट प्रोव्हाइड्स फॉर कन्क्लुझिव्ह प्रूफ ऑफ. तर कशाचा प्रूफ, कन्क्लुझिव्ह प्रूफ दिलेला आहे सेक्शन 112 मध्ये एव्हिडन्स असा प्रश्न आहे. तर कन्क्लुझिव्ह प्रूफ ऑफ लेजिटिमसी असा दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे की 280 दिवसामध्ये जर त्या चाइल्डचा जन्म झाला तर त्यावेळेला तो लेजिटिमेट सन आहे किंवा औरस पुत्र आहे त्या व्यक्तीचा, असं प्रिझम्पशन आहे आणि दॅट इज कन्क्लुझिव्ह प्रूफ. ठीक आहे. पुढं पाचवा, अकॉर्डिंग टू सेक्शन 10 ऑफ IPC, द वर्ड वुमन डिनोट्स अ फिमेल ह्युमन बिईंग ऑफ एनी एज. असं चौथा ऑप्शन करेक्ट आहे का. तर सेक्शन 10 IPCचा जो आहे त्याच्यावरती हा क्वेश्चन होता. तर त्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजिंग सेकंड उत्तर वाटत होतं काही जणांना, अबोव द एज ऑफ 18 years असं काही नाही आहे. सेक्शन 10 क्लिअरली सांगतो किंवा मेल किंवा फिमेल जर असेल तर ती एनी एजची असतील तरी सुद्धा त्याला तसं ट्रीट करता येईल. ठीक आहे. एनी एजचा काय क्रायटेरिया सेक्शन 10 मध्ये दिलेला नाही. एक गोष्ट एक सांगावीशी वाटते की ह्या वेळेला पॅटर्न त्यांनी फार चेंज केला होता. सेक्शन ओरिएंटेड जवळजवळ 80% पेपर हा सेक्शन ओरिएंटेड होता. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक वेळेला रेंट कंट्रोल ऍक्ट वरती 10 मार्क्स 9 मार्क्सचे क्वेश्चन येतात, लिमिटेशन वरती 8 9 10 मार्क्सचे क्वेश्चन येतात.
यावेळेला एकही क्वेश्चन त्याच्यावरती नव्हता किंवा सेल ऑफ गुड्स पार्टनरशिपवरती सुद्धा क्वेश्चन्स आलेले नाही. त्यामुळे पॅटर्न फार वेगळ्या पद्धतीने सेट केलेला होता. त्यांना लिबर्टी आहे त्यांनी कसे पॅटर्न ठरवायचे. त्यामुळे आपण आपल्या तयारीने जर उतरलेलो असेल या एक्झामला तर खूप सोपा पेपर होता. त्यामुळे कट ऑफ सुद्धा हाय जाईल. आपण नंतर बोलू आपण आपला एक्झाम पेपर सोडवल्यानंतर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6. विच वन ऑफ द फॉलोइंग सेक्शन्स ऑफ द CRPC स्टेट्स दॅट नो अपील लाईज इन पेटी केसेस. तर पेटी केसेसमध्ये अपील कधी लाय होणार नाही याबद्दल सेक्शन 376 जो आहे क्रिमिनल प्रोसिजर कोडचा त्यामध्ये सांगितलेलं आहे की हायकोर्ट एखादी शिक्षा ठोठावली तर त्यावेळी अपील कधी होत नाही. सेशन कोर्टने केलं तर कधी अपील होत नाही. आणि JMFCनी ठराविक शिक्षा दिल्यानंतर कधी अपील होत नाही. ABCD असे 4 क्लॉज आहेत 376 मध्ये. तर त्यानुसार ऑप्शन नंबर 1 हा करेक्ट ऑप्शन आहे. पुढं क्वेश्चन नंबर 7. Section 96 of the IPC says that nothing is an offense which is done. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. इन एक्झरसाइज ऑफ द राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. मध्ये एखादी कृती केल्यानंतर ती गुन्हा कधी होत नाही. हे कशामध्ये सांगितलेलं आहे तर सेक्शन 96 मध्ये सांगितलं आहे. आणि प्रायव्हेट डिफेन्समध्ये ती कृती असायला हवी. आपल्याला माहिती आहे 96 ते 106 इंडियन पिनल कोडचे राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स बद्दल डील करतात. 8. द टाइम लिमिट विदिन विच अमेंडमेंट टू बी कॅरीड आउट फ्रॉम द डेट ऑफ द ऑर्डर ग्रँटिंग अमेंडमेंट इज 14 days अंडर ऑर्डर 6 रूल डॅश डॅश ऑफ द सिव्हिल प्रोसिजर कोड. तर आपल्याला माहिती आहे प्रॅक्टिशनर जे मित्र असतील तर ते प्रॅक्टिसमध्ये आपल्याला 6-17चा आपण वारंवार यूज करतो. 6-17 नुसार आपण अमेंडमेंट ॲप्लिकेशन देतो. तर त्या अमेंडमेंट ॲप्लिकेशन अलाउड झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो काही टाईम हॉनरेबल कोर्टाने दिलेला आहे त्यामध्ये ती अमेंडमेंट कॅरीड आउट करायला लागते. लाल पेनने आपण करतो. आणि तो टाईम दिला नसेल तर विदिन 14 days आपल्याला करावी लागते. आणि जर 14 दिवसात दिलं नाही, 14 दिवसात ती अमेंडमेंट केली नाही तर काय इम्पॅक्ट होतो तर फर्दर अमेंडमेंट अलाव केली जात नाही किंवा फर्दर अमेंडमेंट अलाव दिली जाणार नाही असा त्याच्यामध्ये रूल आहे. परंतु तो 6-17 मध्ये नाही तर तो 6-18 मध्ये. ठीक आहे. आणि 18 हा ऑप्शन याच्यामध्ये नाही. त्यामुळे नन ऑफ द अबोव्ह असा चौथा ऑप्शन करेक्ट आहे. ओके. पुढं 9. प्लीडिंग इज डिफाईन्ड अंडर डॅश डॅश ऑफ द CPC. प्लीडिंग कशामध्ये डिफाईन केलेलं आहे तर ऑर्डर 6 रूल 1 पहिलाच रूल आहे. प्लीडिंग इन्क्लुड्स प्लेंट अँड रिटर्न स्टेटमेंट. म्हणजे दावा पण येतो आणि कैफियत किंवा रिटर्न स्टेटमेंट जे म्हणतो त्याचा सुद्धा समावेश प्लीडिंगमध्ये येतो. ठीक. 10. द प्रेसिडेंट ऑफ इंडिया मे बाय रायटिंग अंडर हिज हँड ॲड्रेस्ड टू द रिझाईन हिज ऑफिस. भारताच्या राष्ट्रपतींना जर राजीनामा द्यायचा असेल तर तो राजीनामा कोणाकडे द्यावा असा एक प्रश्न आहे. तर तो राजीनामा ऑप्शन नंबर 3 जो आहे व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांना तो राजीनामा द्यावा लागेल. आर्टिकल 52 पासून युनियन जे आहे युनियनबद्दलच्या प्रोव्हिजन्स आपल्या राज्यघटनेमध्ये चालू होतात. राष्ट्रपती 52 पासून सुरू होतं. आणि आर्टिकल 56 जे आहे त्याच्यामध्ये ही प्रोव्हिजन दिलेली आहे की रिझाईन करायचं असेल तर व्हाईस प्रेसिडेंटला तो रिझिग्नेशन द्यावा. 11. अंडर सेक्शन 77 ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट पब्लिक डॉक्युमेंट्स कॅन बी प्रूव्ड बाय. तर ऑप्शन नंबर पहिला बरोबर आहे. प्रोडक्शन ऑफ सर्टिफाईड कॉपीज ऑफ डॉक्युमेंट्स. पब्लिक डॉक्युमेंट कसे प्रूव्ह केले जाऊ शकतील असा प्रश्न आहे. तर पहिलं उत्तर बरोबर आहे 77 सेक्शननुसार की त्याच्या सर्टिफाईड कॉपीज देऊन ते आपण प्रूव्ह करू शकतो. पुढं क्वेश्चन नंबर 12. मेसने प्रॉफिट किंवा मीन प्रॉफिट मीन्स. तर ऑप्शन नंबर 1, 2, 3 हे चुकीचे आहेत. त्यामुळे नन ऑफ द अबोव्ह असा ऑप्शन आहे. तर मीन प्रॉफिट म्हणजे आपल्याला माहिती आहे सेक्शन 2 सबसेक्शन 12 जो आहे सिव्हिल प्रोसिजर कोडचा त्याच्यामध्ये त्याची डेफिनेशन पाहायला मिळते. एखाद्या व्यक्तीकडं रॉंगफुल पोझिशनमध्ये एखादं उत्पन्न मिळवलं असेल एखाद्या प्रॉपर्टी ठेवल्यानंतर तर त्या उत्पन्नाला आपण मीन प्रॉफिट म्हणतो. त्यामुळे ह्यातलं नन ऑफ द अबोव्ह हे उत्तर बरोबर आहे. 13. हू ॲडमिनिस्ट्रेट्स ओथ टू द गव्हर्नर ऑफ अ स्टेट. तर राज्याच्या राज्यपालांना कोण ओथ देतं याबद्दलचा प्रश्न आहे. तर आर्टिकल 159 जे आहे राज्यघटनेचं आपल्या तर आर्टिकल 159 नुसार त्या संबंधित राज्याचे चीफ जस्टिस जे असतील हायकोर्टचे तर ते चीफ जस्टिस ओथ देऊ शकतात. आणि ते जर इन केस अब्सेंट असतील तर कोण ओथ देऊ शकतं तर सिनियर मोस्ट जज ऑफ दॅट कन्सर्निंग हायकोर्ट कॅन गिव्ह ओथ टू द गव्हर्नर. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर नन ऑफ द अबोव्ह उत्तर त्याचं आहे. कारण ओथ त्याचा हायकोर्टचे जो ऑप्शन मी आता सांगितलं तुम्हाला उत्तर चीफ जस्टिस तर तो ऑप्शनमध्ये नाही आहे. त्यामुळे नन ऑफ द अबोव्ह हे उत्तर. 14. मॅन्डेटरी इंजंक्शन इज ग्रँटेड अंडर सेक्शन डॅश डॅश ऑफ द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट. मॅन्डेटरी इंजंक्शन कोणत्या सेक्शननुसार दिलं जाऊ शकतं तर सेक्शन 39 आपल्याला माहिती आहे SRAचा स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट त्यानुसार मॅन्डेटरी इंजंक्शन दिलं जाऊ शकतं. पुढं
क्वेश्चन 15 अंडर सेक्शन 446(3) ऑफ द CRPC पेनल्टी मेन्शन्ड इन द श्युरिटी बॉन्ड ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. 446(3) नुसार पेनल्टी जी आहे ती कॅन रिमिट अँड एनफोर्स पेमेंट इन पार्ट ओनली, ती कमी केली जाऊ शकते आणि इन पार्टमध्ये सुद्धा पेमेंट त्याचं केलं जाऊ शकतं. तर त्याच्यामध्ये मॅजिस्ट्रेट किंवा कोर्ट जे असेल त्यांनी रिझन्स त्याचे रेकॉर्ड करायचे आहेत 4463 CRPCच्या अनुसार आणि ते करता येऊ शकते. 16 सेक्शन डॅश डॅश ऑफ द IPC प्रोव्हाइड्स पनिशमेंट फॉर व्हॉलंटरीली थ्रोविंग ऑर अटेम्प्टिंग टू थ्रो ॲसिड. 2013ची अमेंडमेंट जी झाली 326A 326B आणि बाकीचे सेक्शन ॲड केले गेले. तर 326A आपल्याला माहिती आहे की जर ग्रीवियस हर्ट कॉज केला असेल ॲसिड किंवा आणखी काही तसे सबस्टन्स टाकून तर त्यावेळी 326A नुसार पनिशमेंट होऊ शकते आणि 326B जो आहे तो अटेम्प्ट जर केला तर त्यानुसार ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. 17 चॅप्टर 21A ऑफ द क्रिमिनल प्रोसिजर कोड डील्स विथ 21A कशाशी डील करतो तर प्ली बार्गेनिंग आपल्याला माहिती आहे पॉप्युलरली नोन आहे हा सेक्शन किंवा चॅप्टर आहे तो. 265A ते L असे संपूर्ण सेक्शनचा चॅप्टर्स ॲड केला होता. 2006 साली अमेंडमेंट झाली. कोणत्या कमिटीच्या शिफारसीनुसार ती अमेंडमेंट झाली होती हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा अवश्य. ठीक आहे, कारण एक कमिटी होती त्या कमिटीच्या शिफारसीनंतर हा चॅप्टर इन्सर्ट केला गेला होता. पुढचा चॅप्टर 18 अकॉर्डिंग सेक्शन 3 ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट कोर्ट डज नॉट इन्क्लूड. तर सेक्शन 3 जो आहे इंटरप्रिटेशन क्लॉजचा एव्हिडन्स ॲक्टचा तर त्याच्यानुसार कोर्ट या डेफिनेशनमध्ये कशाचा समावेश होऊ शकतो तर त्याच्यामध्ये आहे क्लॉज की आर्बिट्रेटर्सचा समावेश होत नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. आणि त्यासोबतच कोणाचा समावेश होत नाही तर ज्या पर्सन्सना लिगली ऑथोराईज केलेला आहे एव्हिडन्स घेण्यासाठी त्यांचा सुद्धा समावेश कोर्ट ह्या डेफिनेशन खाली होत नाही. ठीक आहे, तर हे जे आपण त्या क्वेश्चनच्या चौफेर माहिती घेतोय याच्यावरती पुन्हा भविष्यातले संभाव्य क्वेश्चन्स येतात. आजपर्यंतचं रेकॉर्ड जर आपण तपासलं तर ते बेनिफिशियरी आपल्याला राहील. त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ थोडासा लेंदी होतोय मान्य आहे, परंतु ते आपण सविस्तर त्याची माहिती जाणून घेतो. पुढं 19 सेक्शन 121 ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट प्रोव्हाइड्स फॉर प्रिव्हिलेज इन रिस्पेक्ट ऑफ. तर 121 पासून प्रिव्हिलेज कम्युनिकेशन्स चालू होतात एव्हिडन्समध्ये आपल्याला माहिती आहे. आणि 121 जो आहे तो जजेस आणि मॅजिस्ट्रेटना प्रोटेक्ट करतो. त्यांच्या ऑफिशियल ॲक्ट त्यांनी काही केली असेल तर त्याबद्दल त्यांना प्रश्न विचारता येत नाही ॲज पर सेक्शन 121 ऑफ द इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. पुढं 20 विच सेक्शन ऑफ द CPC एनन्सिएट्स द डॉक्ट्रिन ऑफ रेस ज्युडिकाटा. कोणत्या सेक्शनमध्ये रेस ज्युडिकाटा प्लेन साधा सरळ सोपा सुटसुटीत प्रश्न होता. सेक्शन 11 मध्ये आपल्याला रेस ज्युडिकाटा पाहायला मिळतो. ठीक आहे, क्वेश्चन 21 विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन गॅरंटीज इक्वल अपॉर्च्युनिटीज इन पब्लिक एम्प्लॉयमेंट टू सिटिझन्स. म्हणजे पब्लिक एम्प्लॉयमेंट्समध्ये कोणतं आर्टिकल आपले इक्वल अपॉर्च्युनिटी गॅरंटी देते, इक्वल अपॉर्च्युनिटी मिळण्याची गॅरंटी देतं. तर आर्टिकल 16 जे आहे ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. 14, 15, 21 हे तर नाही. 21 आपला लाईफ अँड राईट टू लाईफ अँड लिबर्टी आहे. 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ आहे. ठीक आहे, तर 16 ऑप्शन करेक्ट आहे. आर्टिकल 16 हे करेक्ट आहे ऑप्शन. 22 अन अक्युज्ड पर्सन इज अ कॉम्पिटंट विटनेस अंडर डॅश डॅश ऑफ द CRPC. आरोपी सुद्धा एक कॉम्पिटंट विटनेस असतो, सक्षम साक्षीदार असतो. याबद्दल सेक्शन 315 ऑप्शन नंबर 1 जो आहे ते बरोबर आहे. इफ एनी अक्युज्ड पर्सन इज विलिंग टू गिव्ह एव्हिडन्स देन ही कॅन अप्रोच टू द कोर्ट अँड ही कॅन गिव्ह एव्हिडन्स ऑन ओथ. ठीक आहे, ओथवरती तो एव्हिडन्स देऊ शकतो. 23 आर्टिकल 5 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ. आता आपल्याला माहिती आहे की आर्टिकल 5 ते 11 पार्ट 2 जो आहे आपल्या राज्यघटनेचा त्याच्यामध्ये 5 ते 11 मध्ये सिटिझनशिप बद्दलच्या प्रोव्हिजन्स आपल्याला पाहायला मिळतात. सिटिझनशिप कशी मिळते किंवा कोणाला मिळते, इंडियन कशी घ्यायची असते, ॲक्वायर कशी सीज कशी होते, याच्या सगळ्या प्रोव्हिजन्स आपला आर्टिकल 5 ते 11 मध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे सिटिझनशिप ऑप्शन नंबर 3 इज अ करेक्ट ऑप्शन. 24 अंडर सेक्शन 190 of the CRPC cognizance may be taken by the magistrate upon receiving. 190 सेक्शन जो आहे CRPCचा त्यानुसार मॅजिस्ट्रेट कॉग्निझन्स घेऊ शकतो. कधी तर अपॉन रिसिव्हिंग पोलीस रिपोर्ट ऑफ सच फॅक्ट्स. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 पोलीस रिपोर्टचं कशाखाली दाखल होतं तर 173 सब सेक्शन 2 जो आहे CRPC त्यानुसार पोलीस रिपोर्ट म्हणजे चार्जशीट म्हणजेच काही ठिकाणी त्याला चलान सुद्धा म्हणतात ते दाखल होते आणि त्याचा कॉग्निझन्स 190 सब क्लॉज B नुसार घेतला जातो. ठीक आहे, पुढं
25. अंडर सेक्शन 114 ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट द कोर्ट मे प्रिझ्युम. तर 114 नुसार कोर्ट काय प्रिझ्युम करेल, कोर्ट काय प्रिझ्युम करू शकतं याबद्दल विचारलेला आहे प्रश्न. तर त्याच्यामध्ये एक्झिस्टन्स ऑफ एनी फॅक्ट हा दुसरा ऑप्शन करेक्ट आहे, की काही फॅक्ट्स अस्तित्वात आहेत असं कोर्ट प्रिझ्युम करू शकतं. त्याच्यामध्येच ते आपलं उदाहरण आहे, मला वाटतं स्टोलन प्रॉपर्टीज आहे. हे जो इलिस्ट्रेशन आहे की एखाद्या व्यक्तीने स्टोलन प्रॉपर्टी त्याच्याकडे असेल तर त्याने एक तर चोरले किंवा चोरीची विकत घेतली. दुसरं उदाहरण आहे ते अकम्प्लिस आहे, अकम्प्लिस त्याची टेस्टिमनी कशी आहे. आणि तिसरं आहे ते मला वाटतं बिल ऑफ एक्सचेंज आहे. ठीक आहे, तिन्ही इलिस्ट्रेशन महत्त्वाचे आहेत, ते वाचून घ्या. 26. अंडर ऑर्डर 5 रूल 9A ऑफ द CPC अ समन्स फॉर सर्विंग ऑन द डिपेंडंट कॅन बी डिलिव्हर्ड टू. आता ओपनिंग लाईनच आपण पाहिली सेक्शन ऑर्डर 5 रूल 9A तर त्याच्यानुसार पहिला ऑप्शन करेक्ट आहे की प्लेंटिफला सुद्धा कॅन बी डिलिव्हर्ड टू प्लेंटिफ. हा ऑप्शन पहिला जो आहे तो बरोबर आहे. पुढं 27. विच ऑफ द फॉलोइंग सेक्शन ऑफ द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट मॅन्डेट्स दॅट specific relief can be granted only for the purpose of enforcing individual civil rights and not for the mere purpose of enforcing penal laws. सेक्शन 4 वर स्पेसिफिक रिलीफच्या क्वेश्चन विचारला होता की स्पेसिफिक रिलीफ कोणाला ग्रँट, कोणत्या बाबतीत ग्रँट करता येऊ शकतो. तर त्याच्यामध्ये क्लिअरली त्या टायटलमध्येच आहे सेक्शनच्या की स्पेसिफिक रिलीफ कॅन बी ग्रँटेड ओनली टू एन्फोर्स इंडिव्हिज्युअल सिव्हिल राईट्स, नॉट फॉर पिनल लॉज. ठीक आहे, पिनल राईट्स. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. पुढं 28. वॉयरिझम ॲज अन ऑफेन्स मीन्स. वॉयरिझम म्हणजे काय? वॉयरिझम हे आपल्याला सेक्शन 354C जो आहे आपल्या 2013च्या अमेंडमेंटनुसार दिलेला आहे. तर त्याच्यानुसार वॉयरिझम म्हणजे काय, तर एखादी महिला जी आहे तिच्या प्रायव्हेट ॲक्ट करताना जर एंगेज असेल आणि तिचं कॅप्चरिंग, इमेज कॅप्चरिंग असेल, परपिट्रेशन असेल, अशा काही गोष्टी केल्या तर त्याच्यानुसार वॉयरिझमचा ऑफेन्स घडू शकतो. दॅट इज करेक्ट ऑप्शन चौथा आहे. अ मॅन वॉचिंग ऑर कॅप्चरिंग द इमेज ऑफ अ वुमन इन प्रायव्हेट. ठीक आहे. पुढं 29. अंडर सेक्शन 77 ऑफ द CRPC अ वॉरंट ऑफ अरेस्ट मे बी एक्झिक्युटेड ॲट एनी प्लेस इन इंडिया. असं दुसरं ऑप्शन करेक्ट आहे, कारण की वॉरंट कॅन्सल केल्या शिवाय ते कॅन्सल होत नाही किंवा एक्झिक्यूट झाल्याशिवाय ते कॅन्सल होत नाही. त्यामुळे ते एक्झिक्यूट कुठं केलं जाऊ शकतं, तर एनी प्लेस ॲट एनी प्लेस इन इंडिया, भारतामध्ये कुठेही ते एक्झिक्यूट केलं जाऊ शकतं 77 सेक्शननुसार CRPC. 30. लॉ डिक्लेअर्ड बाय द सुप्रीम कोर्ट इज बाइंडिंग ऑन ऑल कोर्ट्स इन इंडिया ॲज पर. ऑप्शन नंबर 4 आर्टिकल 141. ठीक आहे, तर सुप्रीम कोर्टने एखादा लॉ डिक्लेअर केला, एखादा निकाल दिला तर दॅट इज बाइंडिंग ऑन ऑल द कोर्ट्स विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया. आणि असं सांगणारा जो आर्टिकल आहे आर्टिकल 141 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, त्यालाच आपण लॉ ऑफ प्रेसिडेंट सुद्धा म्हणतो. पुढं 31. विच आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डिस्क्राइब्स द प्रोसिजर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. पुन्हा कॉन्स्टिट्यूशनवर प्रश्न विचारला की पहिलाच ऑप्शन बरोबर आहे. आर्टिकल 368 नुसार जर आपल्याला राज्यघटना अमेंड करायची असेल तर त्या आर्टिकल 368 नुसार ते अमेंडमेंट करता आपल्याला येऊ शकते. पुढं 32. फॅक्ट्स ॲडमिटेड नीड नॉट बी प्रूव्ड. दिस इज प्रोव्हाइडेड अंडर डॅश डॅश ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट. ॲडमिटेड केलेली फॅक्ट असेल तर ती सिद्ध करायची गरज नाही. कोणता सेक्शन डील करतो आपल्याला माहिती आहे, सेक्शन 58 जो आहे तर त्याच्यानुसार फॅक्ट ॲडमिट केलेली असेल तर ती सिद्ध करावी लागत नाही, गरज नसते. 33. पिरियड ऑफ डिटेन्शन इन द सिव्हिल प्रिझन अंडर ऑर्डर 39(2)A ऑफ द CPC फॉर डिसओबिडियन्स ऑर ब्रीच ऑफ इंजंक्शन किती देता येईल. जर एखाद्यानं इंजंक्शन ऑर्डर ब्रीच केली तर त्याला किती महिने सिव्हिल प्रिझनमध्ये ठेवता येईल. तर ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे, शॅल नॉट एक्सीड 3 months. तर 3 महिन्यापेक्षा जास्त त्याला सिव्हिल प्रिझनमध्ये ठेवता येत नाही. पुढं 34. द ऑफेन्स ऑफ अफ्रे इज डिफाईन्ड अंडर सेक्शन डॅश डॅश ऑफ द IPC. अफ्रेचा ऑफेन्स कशामध्ये डिफाईन केलेला आपल्याला माहिती आहे की सेक्शन 159 जो आहे इंडियन पिनल कोडचा त्यामध्ये अफ्रेचा ऑफेन्स दिलेला आहे. अफ्रे म्हणजे काय, तर 2 किंवा अधिक व्यक्ती जर पब्लिक प्लेसवर फाईट करत असतील आणि त्यामुळे जर बाकीच्यांना न्यूसन्स होत असेल तर दॅट इज कॉल्ड अफ्रे. आणि त्याची पनिशमेंट 160 मध्ये आहे, दॅट इज 1 महिना इम्प्रिझनमेंट आणि 100 रुपये फाईन. ओके. पुढं 35. कंप्लेंट अंडर सेक्शन 2D ऑफ द CRPC मीन्स. आता कंप्लेंट म्हणजे काय, ठीक आहे. तिसरं ऑप्शन करेक्ट आहे, एनी ॲलिगेशन मेड ओरली ऑर इन रायटिंग टू अ मॅजिस्ट्रेट. म्हणजे मॅजिस्ट्रेटला ओरली देऊ किंवा रायटिंगमध्ये देऊ
तर दॅट इज कॉल्ड कंप्लेंट आहे विथ अ व्ह्यू टू टेकिंग हिज ॲक्शन. ठीक आहे, तो काय ॲक्शन घेईल म्हणून जे काय ॲलिगेशन त्याला दिलेले असतील केलेले असतील तिथंपर्यंत ओरल किंवा रिटर्न, तर दॅट इज कॉल्ड कंप्लेंट 2D नुसार. पुढं 36 अ डिफेंडंट शॅल फाईल रिटर्न स्टेटमेंट विदिन. डिफेंडंट हा थोडासा कन्फ्युजिंग क्वेश्चन होता, कारण की प्रॅक्टिशनर ॲडव्होकेट्सचे उत्तर ह्याला वेगवेगळे असू शकतात, होती थोडीशी. तर त्यामुळे 90 दिवसाचं आपण थोडंसं ते गैरसमज आहे तो नाही आहे उत्तर. तिसरा ऑप्शन सुद्धा वेगळा होता, 30 days फ्रॉम द डेट ऑफ अपीअरन्स. तर 30 days आहे, परंतु डेट ऑफ अपीअरन्स नाही, फ्रॉम द डेट ऑफ सर्विंग ऑफ समन्स आहे. त्याला समन्स मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत त्यानं काय करायचं आहे, रिटर्न स्टेटमेंट द्यायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट. त्यामुळे ते नन ऑफ द अबो उत्तर आहे त्याचं. ठीक आहे, कारण तो ऑप्शनमध्ये ते उत्तर नाहीच आहे. 37 ॲडमिशन्स आर नॉट कन्क्लुसिव्ह प्रूफ ऑफ द मॅटर्स ॲडमिटेड बट दे मे ऑपरेट ॲज इस्टॉपल. सेक्शन 31 वर स्पष्टपणे हा क्वेश्चन होता की ॲडमिशन्स हे काही कन्क्लुसिव्ह प्रूफ नाही आहेत, परंतु ते काय होतील, कन्क्लुसिव्ह प्रूफ म्हणून त्याचा उपयोग होईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 37 ॲडमिशन्स आर नॉट कन्क्लुसिव्ह प्रूफ ऑफ द मॅटर्स ॲडमिटेड बट दे मे ऑपरेट ॲज इस्टॉपल. आता आपला डिस्कस झाला. पुढचा 38 जजमेंट ऑन ॲडमिशन कॅन बी गिवन अंडर डॅश डॅश ऑफ द सिव्हिल प्रोसिजर कोड. तर ॲडमिशन दिल्यानंतर जजमेंट कशानुसार, कोणत्या प्रोव्हिजननुसार दिलं जाईल याबद्दल क्वेश्चन आहे. तर चौथा ऑप्शन करेक्ट आहे, दॅट इज ऑर्डर 12 रूल 6. म्हणजे ॲडमिशन प्लिडिंग थ्रू दिलं किंवा मग ओरली दिलं तरी सुद्धा जजमेंट तिथं दिलं जाऊ शकते. ओके. 39 स्टॅकिंग ॲज अन ऑफेन्स मीन्स. आता स्टॅकिंग म्हणजे काय, तर स्टॅकिंग म्हणजे आपल्याला पुन्हा 2013च्या अमेंडमेंट 354D हा जो ऑफेन्स आहे, एखाद्या वुमनला आफ्टर शोईंग क्लिअर इंडिकेशन ऑफ डिसइंटरेस्ट बाय हर, असा त्यामध्ये क्लॉज आहे 354D मध्ये. तर तिनं असं करून सुद्धा जर एखादा रिपीटेडली तिला फॉलो करत असेल तर दॅट इज कॉल्ड स्टॅकिंग. इलिगली फॉलोइंग अ वुमन अँड अटेम्प्टिंग टू कॉन्टॅक्ट हर. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट उत्तर आहे त्याचं. पुढं 40 सेक्शन 31 ऑफ द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट प्रोव्हाइड्स फॉर. सेक्शन 31 कशाशी डील करतो, प्लेन क्वेश्चन आहे की कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट बद्दल आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 करेक्ट उत्तर आहे त्याचं. 41 विच आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अबॉलिशेस अनटचॅबिलिटी. तर आर्टिकल 17 आपल्याला माहिती का अस्पृश्यता बंदी आर्टिकल 17 नुसार केलेली आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 3. 42 सेक्शन 304 ऑफ द CRPC रिलेट्स टू द फॉलोइंग सब्जेक्ट. सेक्शन 304 जो आहे तो कशाशी डील करतो, आपल्याला माहिती आहे की स्टेट एक्सपेन्सेसवरती लिगल एड आरोपीला फ्री ऑफ कॉस्ट दिली जाऊ शकते, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. पुढं क्वेश्चन नंबर 43 ॲट द फर्स्ट हिअरिंग ऑफ द सूट द कोर्ट शॅल एक्झामाइन ओरली द पार्टीज प्रेझेंट इन द कोर्ट अंडर ऑर्डर 10 रूल 2 ऑफ CPC. तर फर्स्ट हिअरिंगला सुद्धा कोर्ट एक्झामाइन करू शकतो पार्टी ज्या प्रेझेंट आहेत त्यांना. तर कशासाठी किंवा कोणत्या संदर्भात एक्झामाइन करू शकतो, दॅट इज ऑप्शन 4 हा करेक्ट आहे. विथ अ व्ह्यू टू एल्युसिडेटिंग द मॅटर्स इन कॉन्ट्रोवर्सी इन द सूट. जो मॅटर वादातला आहे तर त्याच्याबद्दल काही विचारायचं असेल तर त्यामध्ये कॉन्ट्रोवर्सीबद्दलच्या मॅटरबद्दल कोर्ट विचारू शकतो. 44 राईट रिलेटिंग टू सेट ऑफ इज प्रोव्हाइडेड अंडर. सेट ऑफचा राईट कशामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, तर ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. ऑर्डर 8 रूल 6 जो आहे त्याच्यामध्ये आपला ऑर्डर 8 मध्ये आपला सेट ऑफ काउंटर क्लेम सुद्धा पाहायला मिळतो, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. 45 अंडर ऑर्डर 45 रूल 1 ऑफ द CPC द टर्म डिक्री शॅल इन्क्लूड. तर हा थोडासा कन्फ्युजिंग होता, त्याचं असं कारण की सेक्शन 2 सबसेक्शन 2 जो आहे त्याच्यामध्ये डिक्रीची डेफिनेशन आपल्याला पाहायला मिळते. तर त्यानुसार डिक्रीमध्ये रिजेक्शन ऑफ प्लेनचा सुद्धा समावेश होतो, परंतु हा ऑर्डर 45 वरती हा प्रश्न विचारलेला होता. तर त्यानुसार फायनल ऑर्डर सुद्धा ओपनिंग पहिला रूलमध्येच आहे 45च्या, फायनल ऑर्डरचा सुद्धा समावेश डिक्रीमध्ये केला जातो, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हा करेक्ट ऑप्शन आहे. पुढं क्वेश्चन 46 अंडर सेक्शन 32 ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट अ स्टेटमेंट ऑफ अ पर्सन हू इज डेड इज टू बी ॲडमिजिबल. तर 32 सेक्शननुसार स्टेटमेंट जे काही डेड व्यक्तीचं आहे ते ॲडमिजिबल होईल. त्याच्यामध्ये सगळेच ऑप्शन्स बरोबर आहेत, ऑल ऑफ द अबोव असं उत्तर आहे. कारण त्याचं असं की 32 फक्त विचारलं असतं तर आपण फक्त जे काय आहे डेटबद्दलचं सांगता आलं असतं आपल्याला, परंतु हे तिन्ही ABC 1, 2, 3 नंबरचे दोन्ही ऑप्शन आपल्याला ह्याच्यामध्ये करेक्ट आहेत. ओके. 47 अंडर सेक्शन 34 ऑफ द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट अ डिक्लेरेशन कॅन बी सॉट बाय.
डिक्लेरेशन कधी मागितलं जाऊ शकतं, 34 खाली आपण डिक्लेरेशन कधी मागू शकतो, तर ज्या वेळेला टायटल डिनाय केलं जात असेल किंवा त्या व्यक्तीला तशी एनटायटलमेंट असेल त्या गोष्टीची, तेव्हाच त्याला डिक्लेरेशनचा सूट फाईल करता येऊ शकतो. त्यामुळे नन ऑफ द अबोव्ह याचं उत्तर आहे. पुढं 48 आर्टिकल 46 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ. आता 46 कशाशी डील करतं राज्यघटनेचं आर्टिकल? मी मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आर्टिकल 12 ते 51 ए जे आहे ते कम्प्लीट आर्टिकल्स तोंडपाठ करा, त्याच्यामध्ये मॅक्सिमम क्वेश्चन्स येतात. आणि आज ऑलमोस्ट जवळजवळ 3 ते 5 क्वेश्चन्स या आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये आर्टिकल जे पहिला आर्टिकलपासून 51 ए पर्यंत जे आहे ते त्याच्यावरती विचारलं आहे. जो ऑलमोस्ट 5 क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे एवढी वेट एवढ्या या आर्टिकल्सना जास्त आहे. ठीक आहे. पुढं याचं उत्तर नन ऑफ द अबोव्ह असं आहे या क्वेश्चनचं 46. कारण ते आपल्याला माहिती आहे की जर एस सी किंवा ST कास्टमधले जे व्यक्ती असतील तर त्यांना जे काही एज्युकेशन किंवा त्यांचा इंटरेस्ट बाकीचा प्रोटेक्ट करायचा असेल तर त्याच्यामध्ये 46 आर्टिकल त्यांच्याबद्दल बोलत आहे. पुढं 49 हू अमंग द फॉलोइंग कॅन मूव्ह द कोर्ट फॉर प्ली बार्गेनिंग. प्ली बार्गेनिंगसाठी कोर्टाकडे कोण जाऊ शकतं किंवा कोण ॲप्लिकेशन देऊ शकतं? तर याच्यामध्ये ऑप्शन नंबर 3 जो आहे, ओनली द अॅक्युज्ड. आरोपीच सेक्शन 265B नुसार आरोपीच फक्त अप्लाय करू शकतो प्ली बार्गेनिंगसाठी. 50 अंडर सेक्शन 57 ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट द कोर्ट डॅश डॅश. चौथा ऑप्शन बरोबर आहे, शाल टेक ज्युडिशियल नोटीस ऑफ द फॅक्ट्स रेफर्ड टू इन द सेड सेक्शन. म्हणजे ज्युडिशियल नोट कोर्टाने घ्यायची आहे. तर कशाची? सेक्शन 57 ऑप्शन चौथा बरोबर आहे. मग ज्युडिशियल नोट कशाची? तर पब्लिक हॉलिडेज आहेत, फ्लॅग्स आहेत किंवा टेरिटरीज आहेत, जे काही देशांच्या वेगवेगळ्या रूल्स ऑफ रोड, सी वगैरे वगैरे असे वेगवेगळे पॉईंट्स आहेत, त्यानुसार त्या गोष्टींची ज्युडिशियल नोट कोर्टाने घ्यावी लागते. 51 अंडर सेक्शन 21 ऑफ द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट इन अ सूट फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स द प्लेंटिफ कॅन सीक. 21 जो सेक्शन आहे त्यानुसार प्लेंटिफ काय मागणी करू शकतो? तर प्लेंटिफ जो आहे तो स्पेसिफिक परफॉर्मन्स सोबतच कंपेन्सेशन सुद्धा मागू शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हा बरोबर आहे. पुढं 52 इन लॉ अ मॅन इज प्रिझ्युम्ड टू बी डेड इफ ही इज नॉट हर्ड फॉर. चौथा ऑप्शन 7 इयर्स. म्हणजे एखाद्या व्यक्तीला मृत कधी समजलं जाऊ शकतं तर तो 7 वर्षापर्यंत जर आढळून आला नाहीत किंवा ज्या व्यक्तीने त्याला नॅचरली ऐकलं गेलं पाहिजे, नॅचरली हू हॅव बीन हर्ड असं एक त्यात क्लॉज आहे, तर त्यानुसार ज्या व्यक्तीला नॅचरली ऐकलं गेलं पाहिजे होतं त्या व्यक्तीबद्दल, तर ती 7 वर्ष जर ऐकलं गेलं नाही तर त्या व्यक्तीला सिव्हिल डेथ आपण डिक्लेरेशनचा सूट करतो, सिव्हिल डेथ डिक्लेअर करून मागू शकतो. पुढं 53 द फॉलोइंग आर एक्सेप्शन्स टू डिफेमेशन. खालील कोणते एक्सेप्शन्स आहेत डिफेमेशनला? तर इम्प्युटेशन पब्लिक गुडसाठी केलं खरं सांगून तरी चालेल, किंवा कंडक्ट ऑफ एनी पर्सन टचिंग एनी पब्लिक क्वेश्चन एखादा टच केला असेल एखाद्या व्यक्तीनं, किंवा मग कोर्टाच्या प्रोसिडिंगचे रिपोर्ट काय पब्लिश केले, हे सगळेच एक्सेप्शन्स आहेत. सेक्शन 499 जो आहे डिफेमेशनचा त्याच्यामध्ये जे 10 एक्सेप्शन्स आपल्याला दिलेले आहेत त्यापैकीच हे एक्सेप्शन्स आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 जो आहे ऑल ऑफ द अबोव्ह हा करेक्ट ऑप्शन त्याचा आहे. ठीक आहे. पुढं 54 अंडर सेक्शन 73 ऑफ द IPC if an offender has been sentenced to imprisonment not exceeding 6 months the solitary confinement. चौथा ऑप्शन बरोबर आहे, shall not exceed 1 month. सेक्शन 73 जो आहे तर सेक्शन 73 नुसार एखाद्या व्यक्तीला सॉलिटरी कन्फाइनमेंट द्यायची असेल तर त्यामध्ये 6 टू इम्प्रिझनमेंट नॉट एक्सिडिंग 6 मंथ्स, 6 महिन्यापर्यंत जर इम्प्रिझनमेंट टोटली असेल तर त्यामध्ये सॉलिटरी 1 महिन्यापेक्षा जास्त देता येत नाही. ठीक आहे. पुढं क्वेश्चन नंबर 55 विच सेक्शन इन द which section in the Evidence Act confers power on the trial court to put any questions to any witness. तर कोणत्या प्रश्नानुसार कोर्टाला क्वेश्चन्स विचारण्याची पॉवर दिली गेली आहे एव्हिडन्स ॲक्टनुसार? तर आपल्याला माहिती आहे की 165 जो आहे तर त्यानुसार कोर्ट एखाद्या व्यक्तीला क्वेश्चन विचारू शकतो, आणि 166 जो आहे तो पॉवर ऑफ ज्युरी ऑर ॲसेसर टू पुट क्वेश्चन्स असा 166 आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हा बरोबर आहे. पुढं 56 प्लेस अंडर सेक्शन 2P ऑफ द CRPC इन्क्लूड्स. आता प्लेस या संज्ञेखाली किंवा या डेफिनेशन खाली कशाचा समावेश होतो?
तर हाऊसचा होतो, टेंटचा होतो, व्हेकलचा सुद्धा होतो, त्यासोबतच बिल्डिंग आणि व्हेसल जर असेल तर त्याचा सुद्धा समावेश जो आहे तो प्लेस या डेफिनेशनमध्ये होतो. त्यामुळे ऑल ऑफ द अबो हा चौथा ऑप्शन बरोबर. 57. नो पर्सन इज इलिजिबल फॉर बीइंग अपॉइंटेड ॲज प्रेसिडेंट ऑफ इंडिया अनलेस ही हॅज कम्प्लिटेड द एज ऑफ डॉट डॉट. तर प्रेसिडेंट होण्यासाठी किती वयोमर्यादा लागते, एवढा साधा सरळ सोपा प्रश्न आहे. तर 35 वर्ष वयोमर्यादा लागते प्रेसिडेंट होण्यासाठी. लोकसभेला 25 वर्ष लागते आणि राज्यसभेसाठी 30 वर्ष लागते. ठीक आहे. त्यामुळं असे आर्टिकल 58 जे आहे राज्यघटनेत त्यामध्ये ही इलिजिबिलिटी दिलेली आहे वयाची. पुढं 58. वेन इंजंक्शन कॅनॉट बी ग्रँटेड अंडर सेक्शन 41 ऑफ द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट. इंजंक्शन कधी दिलं जाणार नाही, वेन इंजंक्शन कॅन बी रिफ्यूज, असा प्रश्न आहे. तर ह्याच्यामध्ये ऑल ऑफ द अबो हे उत्तर आहे. त्याचं कारण असं की ज्यावेळेला प्लेंटिफला पर्सनल इंटरेस्ट असतो त्या मॅटरमध्ये त्यावेळी सुद्धा दिलं जाणार नाही. कॅनॉट बी ग्रँटेड किंवा जर स्पेसिफिकली एन्फोर्स करता येत असेल टू प्रिव्हेंट द ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट द परफॉर्मन्स ऑफ विच वुड नॉट बी स्पेसिफिकली एन्फोर्सेबल, तो स्पेसिफिकली एन्फोर्सच करता येत नसेल, किंवा टू रिस्ट्रेन एनी पर्सन अप्लाइंग टू एनी लेजिस्लेटिव्ह बॉडी, कोणाला इलेक्शनला उभं राहायचं आहे, लेजिस्लेटिव्ह बॉडीला अप्लाय करायचं आहे, तर त्यांना रोखण्यासाठी सुद्धा दिलं जाणार नाही. त्यामुळे ऑल ऑफ द अबो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट ऑप्शन. 59. द कोर्ट मे रिफ्यूज टू रिसाइन द कॉन्ट्रॅक्ट अंडर सेक्शन 27 सबसेक्शन 2 ऑफ द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट. कोर्ट मे रिफ्यूज टू रिसाइन, एक कोर्ट कधी रिफ्यूज करेल रिसाइन करण्यासाठी, तर त्याच्यामध्ये चौथा ऑप्शन आहे वेअर द प्लेंटिफ हॅज एक्सप्रेसली ऑर इम्प्लाइडली excuse me, the court may refuse to rescind the contract under section 27(2) of the specific relief act. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. वेअर द प्लेंटिफ हॅज एक्सप्रेसली ऑर इम्प्लाइडली रॅटिफाईड द कॉन्ट्रॅक्ट. प्लेंटिफने जर एक्सप्रेसली किंवा इम्प्लाइडली रॅटिफाय केलं असेल तर त्यावेळेला कोर्ट त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट रिसाइन करायला, रद्द होण्यासाठी रिफ्यूज करू शकतो. 60. आर्टिकल डॅश डॅश ऑफ द कॉन्स्टिट्यूशन रिलेट्स टू फ्रीडम टू मॅनेज रिलिजियस अफेअर्स. तर पुन्हा आर्टिकल बेस्ड होता क्वेश्चन. तर आर्टिकल 26 जे आहे ते फ्रीडम टू मॅनेज रिलिजियस अफेअर्स याशी डील करतं. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. 61. ऑर्डर 21 रूल 72 ऑफ द CPC रिलेट्स टू द फॉलोइंग सब्जेक्ट. आता ऑर्डर 21 एक्झिक्युशनची आपल्याला माहिती आहे फार महत्त्वाची ऑर्डर आहे. ओरिजिनल ते 106 रूल्स आहेत आणि बाकी अमेंडमेंट केलेले वेगळे. तर त्यामध्ये ऑप्शन नंबर 2 करेक्ट ऑप्शन आहे. परमिटिंग द डिक्री होल्डर टू बीड ऑर बाय प्रॉपर्टी इन कोर्ट सेल. म्हणजे कोर्टात सेल होताना जर डिक्री होल्डरला ते बीड करायचं असेल किंवा बाय करायचं असेल तर त्याचे रूल्स जे आहेत ते ऑर्डर 21 रूल 72 मध्ये दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 62. If any party to the suit dies after conclusion of hearing and before pronouncing the judgment, then मग काय होईल. एखाद्या सूटचं हिअरिंग झालंय आणि जजमेंट दिलेलं नाही तर त्यावेळेला तो सूट अबेट होईल नाही होईल. तर त्याचं उत्तर जे आहे ते ऑर्डर 22 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. द सूट शाल नॉट अबेट. ठीक आहे, सूट अबेट होत नाही. 63. ड्युरिंग री एक्झामिनेशन ऑफ अ विटनेस. तर आपल्याला माहिती आहे सेक्शन 137-38 मध्ये आपल्याला एक्झामिनेशन्स पाहायला मिळतात चीफ, क्रॉस आणि री. तर जे काही क्रॉस एक्झामिनेशनमध्ये नवीन मॅटर काही इंट्रोड्यूस झाला असेल तर त्या संदर्भात आपल्याला नवीन ज्या गोष्टी आहेत तर त्याबद्दल आपल्याला री एक्झामिनेशन आपण घेऊ शकतो. ठीक आहे. पुढं क्वेश्चन नंबर 64. The question of time is irrelevant in a suit under section 6 of the specific relief act. This statement is म्हणजे सेक्शन 6 जो आहे SRA तर त्यामध्ये जर आपल्याला काही सूट फाईल करायचं असेल त्या अन्वये फाईल करायचं असेल तर टाइम इरिलेव्हंट आहे असं वाक्य आहे आणि ते बरोबर आहे का चुका असं विचारलं किंवा अंशतः बरोबर आहे का विचारलं. तर आपल्याला माहिती आहे की सेक्शन 6 नुसार आपला सूट फाईल करायचा असेल एखाद्या व्यक्तीला डिस्पोज केल्यानंतर इमोबल प्रॉपर्टीमधून तर त्यावेळेला त्याला 6 महिन्यांचं लिमिटेशन असतं. त्यामुळे हे वाक्य जे आहे ते फॉल्स आहे. दॅट इज ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. 65. अंडर सेक्शन 64 ऑफ द IPC अ सेंटेन्स ऑफ इम्प्रिझनमेंट फॉर नॉन पेमेंट ऑफ फाईन शाल. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. बी इन एक्सेस ऑफ एनी अदर इम्प्रिझनमेंट टू विच अन ऑफेंडर हॅज बीन सेंटेन्स. म्हणजे एखाद्या आरोपीनं जर नॉन पेमेंट ऑफ फाईन केलं, एखादा त्याला पेमेंट ठोठावले, दंडाची शिक्षा ठोठावली आणि दंड जर आपण जजमेंट वाचलं तर आपल्याला पाहायला मिळते की एवढा दंड ठोठावण्यात येत आहे आणि एवढा दंड नाही भरला तर त्याऐवजी एवढी शिक्षा देण्यात येत आहे.
तर त्या संदर्भातलं सेक्शन 64 सांगतो की जी काय पनिशमेंट सबस्टंटिव्ह पनिशमेंट दिलेली आहे त्यासोबतच ती एक्सेस पनिशमेंट त्याच्यामध्ये ॲड होते. ठीक आहे. 66 द सेक्शन डीलिंग विथ द मेडिकल एक्झामिनेशन ऑफ द रेप विक्टीम इज. रेप विक्टीमच्या मेडिकल एक्झामिनेशनचा सेक्शन इन्सर्ट अमेंडमेंट करून केलेला होता सेक्शन 164A हा जो आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. 67 अंडर ऑर्डर 14 रूल 5 ऑफ द CPC द कोर्ट मे स्ट्राईक आउट द रॉंगली फ्रेम्ड इश्यूज ॲट एनी टाइम. तर हा जो आहे 14 रूल 5 वरती रॉंगली फ्रेम केलेला इश्यू असेल तर स्ट्राईक आउट करू शकतं कोर्ट, कधीही करू शकतं का, किंवा कधी करू शकतं थोडक्यात. तर ह्याच्यामध्ये माझ्या मते ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. बिफोर पासिंग द डिग्री पास करायच्या अगोदर कधीही करता येऊ शकतं असं मला वाटते. सेक्शन 68 जो आहे, सॉरी क्वेश्चन नंबर 68 तो पुन्हा CPC वरती आहे. अंडर ऑर्डर 9 रूल 7 ऑफ CPC अँड ॲप्लिकेशन कॅन बी मेड. तर 9-7 नुसार ॲप्लिकेशन कधी केलं जाऊ शकतं, तर ह्याचं उत्तर माझ्या मते ॲट ऑर बिफोर हिअरिंग ऑप्शन नंबर 3 जो आहे हा करेक्ट ऑप्शन आहे. तर त्यानुसार कधीही ते ॲप्लिकेशन हिअरिंगच्या अगोदर देता येईल असं माझं मत आहे. पुढं क्वेश्चन नंबर 69 सेक्शन 215 ऑफ द CRPC डील्स विथ द फॉलोइंग सब्जेक्ट. 215 CRPC जो सेक्शन आहे तो कशाशी डील करतो, तर आपल्याला माहिती आहे की इफेक्ट ऑफ एरर्स इन द चार्ज, चौथा ऑप्शन करेक्ट आहे. जर चार्ज फ्रेम करणं काही एरर झाले तर त्याशी निगडीत हा सेक्शन नंबर 215 आहे. 70 विच सेक्शन ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट प्रोव्हाइड्स फॉर ड्रॉइंग द प्रिझम्पशन ॲज टू इलेक्ट्रॉनिक मेसेजेस. इलेक्ट्रॉनिक मेसेजेसबद्दल कोणता सेक्शन मध्ये प्रिझम्पशन सांगितलेलं आहे, तर याबद्दलचं करेक्ट ऑप्शन आहे तो ऑप्शन नंबर 4 दॅट इज सेक्शन 88A जो आहे एव्हिडन्स ॲक्टचा. त्यानुसार इलेक्ट्रॉनिक मेसेजेसबद्दलचं प्रिझम्पशन दिलेलं आहे. 71 वेअर द जजमेंट इज प्रोनाउन्स्ड कॉपीज ऑफ द जजमेंट शाल बी मेड अवेलेबल टू द पार्टीज डॅश डॅश आफ्टर द प्रोनाउन्समेंट. हा थोडंसं कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. याचं कारण असं की CPC वर आहे का CRPC वर आहे. CPC मध्ये म्हटलं तर ऑर्डर 20 मध्ये त्या जजमेंटबद्दलच्या प्रोव्हिजन्स पाहायला मिळतात, आणि जर CRPC म्हटलं तर 353 पासून ऑनवर्ड्स पुढं आपला प्रोव्हिजन्स पाहायला मिळतात. त्यामुळे नन ऑफ दी अबो असं उत्तर याचं मला वाटतंय. ठीक आहे. 72 द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया वॉज अडॉप्टेड बाय द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑन. घटना समितीनं कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे घटना समितीनं कधी आपले संविधान स्वीकारलं असा प्रश्न आहे. तर आपली प्रिॲम्बल जे आहे, प्रिॲम्बलचं शेवटचं जे सेंटेन्स आहे, वी हिअर बाय अडॉप्ट हिअर बाय गिव्स टू आवर सेल्स असं जे आहे, तर त्यानुसार 26 नोव्हेंबर 1949 रोजी आम्ही स्वतःला समर्पित करत आहोत आमचं संविधान, असं उत्तर आपल्याला त्या प्रिॲम्बलमध्येच याचं पाहायला मिळतं. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 73 सेक्शन 438 ऑफ द CRPC कॅन बी इनवोक्ड. सेक्शन 438 जे की आपण पॉप्युलरली इट इज नोन फॉर अँटिसिपेटरी बेल असं त्यात उल्लेख नाही आहे, परंतु अँटिसिपेटरी बेलसाठी ओळखला जातो. तर त्यामध्ये कोणत्या बाबतीत, कोणत्या गुन्ह्यांच्या बाबतीत आपण तो वापरू शकतो, तर ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. त्याच्यामध्ये पहिल्याच सबसेक्शनमध्ये आहे की इन केसेस ऑफ नॉन बेलेबल ऑफेन्सेसच्या बाबतीत हा सेक्शन आपण इन्व्होक करू शकतो. आपण या संदर्भात सुद्धा व्हिडिओ पुन्हा बनवणार आहे डिटेलमध्ये बेलच्या प्रोव्हिजन्सबद्दल. पुढं क्वेश्चन नंबर 74 हू ॲडमिनिस्टर्स द ओथ ऑफ द ऑफिस टू द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. राष्ट्रपतींना शपथ कोण देतं, उत्तर आहे नन ऑफ द अबो. त्याचं कारण असं की आर्टिकल 60 जो आहे तो त्यानुसार याच्यामध्ये कुठलाच ऑप्शन करेक्ट ऑप्शन नाही, कारण आपल्या राष्ट्रपतींना शपथ देण्याचं जे कार्य आहे ते चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्याकडे असतं, आणि ते जर नसतील, अनुपस्थिती असतील किंवा काही कारणास्तव ते पद व्हॅकंट असेलच, तर त्यावेळेला सिनियर मोस्ट जज ऑफ द सुप्रीम कोर्ट ती ओथ देऊ शकतात ॲज पर आर्टिकल 60 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके. 75 अंडर ऑर्डर 20 रूल 6A अंडर ऑर्डर 20 रूल 6A ऑफ द CPC डिक्री इज टू बी ड्रॉन अप इन केस विदिन डॅश डॅश फ्रॉम द डेट ऑन विच द जजमेंट इज प्रोनाउन्स. म्हणजे जजमेंट प्रोनाउन्स केल्यापासून किती दिवसात डिक्री ड्रॉन करावी लागते असा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 1 आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 15 दिवसात ती डिक्री ड्रॉन करावी लागते. 76 विड्रॉल ऑफ कंप्लेंट रिझल्ट्स इन. आता कंप्लेंट विड्रॉल जर केली तर त्याचा काय रिझल्ट होतो, तर सेक्शन 257 जो आहे CRPCचा यात आपल्याला उत्तर त्याचं पाहायला मिळतं की कंप्लेंट एखाद्या व्यक्तीने विड्रॉ केलीच तर त्यावेळेला त्याच्यामध्ये
त्याचा इफेक्ट जो आहे ऑप्शन नंबर 3 ॲक्विटल ऑफ द ॲक्युज, त्याचा ॲक्विटल हा इफेक्ट त्याचा असतो. ठीक आहे. आणि विड्रॉल ऑफ प्रॉसिक्युशन जे आहे ते सेक्शन 321 मध्ये आहे, तो कन्सर्न वेगळा आहे. ठीक आहे. पुढं 77, द इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर ड्युरिंग द इन्व्हेस्टिगेशन रेकॉर्ड्स द स्टेटमेंट ऑफ अ विटनेस अंडर सेक्शन डॅश डॅश ऑफ द CRPC. तर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे असतात तर ते कोणत्या सेक्शननुसार विटनेसेसचं स्टेटमेंट रेकॉर्ड करू शकतात असा प्रश्न आहे. तर आपल्याला माहिती आहे की चार्जशीट सोबत जे स्टेटमेंट असतात ते 161चे स्टेटमेंट आपण म्हणतो, तर त्यानुसार ते रेकॉर्ड केलं जाऊ शकतात. ठीक आहे. पाणी पितो थोडंसं. पुढं नेक्स्ट क्वेश्चन, question number 78, warrant case means a case relating to an offense punishable with death, imprisonment for life or imprisonment for a term exceeding. तर वॉरंट केस म्हणजे काय, प्लेन पुन्हा जो सेक्शन 2 जो आहे CRPC आपण जर नोटीस केला असेल तर आतापर्यंत मला वाटते हा 3 प्रश्न तर शुअर आलेत सेक्शन 2 वर. त्यामुळे मी आपल्या व्हिडिओमध्ये पुन्हा सांगितलं होतं की डेफिनेशन क्लॉज सगळे करा, मग TPचा असो किंवा CRPCचा असो किंवा मग IPCचा असो, त्याच्यावरती खूप क्वेश्चन्स येतात. आणि यावेळी सुद्धा ते खूप क्वेश्चन्स, ऑलमोस्ट जवळजवळ 20 क्वेश्चन्स डेफिनेशन क्लॉजवरच आले. सगळ्या विषयांचा आपण विचार केला तर कमीत कमी 20 क्वेश्चन्स. ठीक आहे. तर हा पुन्हा 2x वर होता. वॉरंट केस म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, ज्या गुन्ह्याला डेथ पेनल्टी आहे, इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ आहे किंवा मग 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे, तर त्या गुन्ह्यांना आपण वॉरंट केस म्हणतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट आहे. 79, अ डॉक्युमेंट रिक्वायर्ड बाय लॉ टू बी अटेस्टेड कॅन बी प्रूव्ड बाय एक्झामायनिंग. तर याचं उत्तर आपल्याला पुन्हा इव्हिडन्समध्येच पाहायला मिळतं. सेक्शन 68 जो आहे त्याच्यामध्ये सांगितलं की एखादा जरी त्यातला अटेस्टिंग विटनेस एक्झामाइन केला तरी सुद्धा ते डॉक्युमेंट काय करता येईल, प्रूव्ह केलं जाऊ शकतं. त्या एक विटनेस एक्झामाइन केलं तरी सफिशियंट आहे ॲज पर सेक्शन 68 ऑफ द इंडियन इव्हिडन्स ॲक्ट 1872. पुढं 80, मेंटेनन्स ऑफ अ केस डायरी बाय अन इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर इज मॅन्डेटरी अंडर सेक्शन डॅश डॅश ऑफ द CRPC. केस डायरी जे काही ऑर्डिनरी रुटीनमध्ये जे इन्व्हेस्टिगेशन होतं रेग्युलर बेसिसवर, तर ते इन्व्हेस्टिगेशन ॲज पर सेक्शन 172 ऑप्शन नंबर 4 जो आहे त्यानुसार केस डायरी त्या IO जो आहे त्या IOने मेंटेन करणं गरजेचं आहे, मॅन्डेटरी आहे. ठीक आहे. पुढं 81, प्रिझम्पशन ॲज टू प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स ॲज पर सेक्शन 90A ऑफ द इव्हिडन्स ॲक्ट मे बी ड्रॉन इफ द डॉक्युमेंट इज. तर 90 आणि 90A मध्ये फरक 30 वर्ष आणि 5 वर्ष असा आहे. डॉक्युमेंट आपण 30 years ओल्ड म्हणतो, ते 90 मध्ये आहे. आणि 90A जो आहे तो इलेक्ट्रॉनिक जे डॉक्युमेंट असतील, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड असतील, तर त्या संदर्भात 5 वर्षाचं प्रिझम्पशन आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 करेक्ट. पुढं 82, ॲज पर सेक्शन डॅश डॅश ऑफ द इव्हिडन्स ॲक्ट अकम्प्लिश शॅल बी अ कॉम्पिटंट विटनेस. तर सेक्शन 133 जो आहे त्यानुसार अकम्प्लिश हा सुद्धा एक काय होऊ शकतो, कॉम्पिटंट विटनेस होऊ शकतो. हा प्रिव्हेल करतो कशावरती, सेक्शन 114 मधलं इलिस्ट्रेशन जे आहे, इलिस्ट्रेशन B, त्याच्यावरती हा सेक्शन प्रिव्हेल करतो. आणि अकम्प्लिश म्हणजे काय, अकम्प्लिश म्हणजे अकम्प्लिश इज अ गिल्टी पार्टनर ऑफ द क्राईम. ठीक आहे. गुन्ह्यातला जो साथीदार आहे, ज्याचा गुन्ह्यामध्ये सहभाग आहे, तो दॅट इज कॉल्ड अकम्प्लिश. ठीक आहे. पुढं क्वेश्चन नंबर 83, अंडर सेक्शन 17 ऑफ द इव्हिडन्स ॲक्ट ॲडमिशन इज अ स्टेटमेंट. 17 नुसार ॲडमिशन ची डेफिनेशन 17 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानुसार ॲडमिशन म्हणजे काय असा सरळ प्रश्न आहे. चौथा ऑप्शन करेक्ट आहे, आयदर ओरल ऑर डॉक्युमेंटरी ऑर इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म. ठीक आहे. त्यामुळे याचा समावेशापैकी कुठल्याही फॉर्ममध्ये ॲडमिशन दिलं तर ते दॅट इज कॉल्ड ॲडमिशन. पुढं 84, विच सेक्शन ऑफ द इव्हिडन्स ॲक्ट प्रोव्हाइड्स फॉर ड्रॉइंग द प्रिझम्पशन ॲज टू 30 year ओल्ड डॉक्युमेंट. ठीक आहे. अंडर सेक्शन विच सेक्शन ऑफ द इव्हिडन्स ॲक्ट प्रोव्हाइड्स फॉर ड्रॉइंग द प्रिझम्पशन ॲज टू 30 year ओल्ड डॉक्युमेंट्स. ठीक आहे. तर सेक्शन 90 जे आहे आत्ताच आपण वर डिस्कशन केलं त्यानुसार 90 सेक्शननुसार 30 yearsचं प्रिझम्पशन आपल्याला दिलेलं आहे. ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट ऑप्शन आहे. क्वेश्चन 85, सेक्शन 92 ऑफ द इव्हिडन्स ॲक्ट इज ॲप्लिकेबल टू डिस्प्यूट बिटवीन. तर सेक्शन 92 जो आहे इव्हिडन्स ॲक्टचा, तर तो कशाशी, कोणत्या व्यक्तींशी डिस्प्यूट जे असतील कोणत्या व्यक्तींच्या मध्ये, तर त्याशी डील करतो. तर पहिला ऑप्शनच करेक्ट आहे, द पार्टीज टू द इन्स्ट्रुमेंट ओनली, किंवा मग त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह पार्टीज असो किंवा मग त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह असतील. तर ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. तर त्यानुसार सेक्शन 92 त्याशी डील करतो. ठीक आहे. पुढं 86,
what must be the age of a minor or victim with regard to the offense of kidnapping as defined under section 361 ऑफ द IPC 361 नुसार जी वयोमर्यादा सांगितली आहे किडनॅपिंगच्या बाबतीतली तर ती काय आहे तर त्याचा ऑप्शन 2 करेक्ट आहे. अंडर 16 इयर्स इफ अ मेल अँड अंडर 18 इयर्स इफ अ फिमेल. तर या वयोगटातल्या व्यक्तीचं जर किडनॅप झालं तर त्याला किडनॅप म्हणता येईल. मग त्यासाठी मेलसाठी 16 आणि फिमेलसाठी 18 असं वयोमर्यादा 361 जो आहे सेक्शन त्यानुसार दिलेली आहे. क्वेश्चन नंबर 87. एव्हरी सूट शॅल बी इन्स्टिट्यूटेड इन द कोर्ट ऑफ द लोएस्ट ग्रेड कॉम्पिटंट टू ट्राय इट. सेक्शन 15 जो आहे CPCचा त्यानुसार लोएस्ट ग्रेडचं जे कोर्ट आहे जिथं आपल्याला लोएस्ट ग्रेडच्या ज्या कोर्टामध्ये सूट फाईल करता येईल, उगीच जाऊन वर जायचं नाही, वरच्या कोर्टात जायचं नाही किंवा वरच्या कोर्टाची पेंडन्सी वाढवायची नाही, यासाठी स्पेसिफिक सेक्शन 15 मध्ये ह्या प्रोव्हिजन्स आपल्याला पाहायला मिळतात. 88. अन अनलॉफुल असेंब्ली इज डिफाईन्ड अंडर सेक्शन डॅश डॅश ऑफ द IPC. अनलॉफुल असेंब्ली कशामध्ये डिफाईन केलेलं आहे? पुन्हा सेक्शन ओरिएंटेड क्वेश्चन. 141 मध्ये जे 5 ऑब्जेक्ट आहेत तर त्या 5 ऑब्जेक्टमध्ये 141 हे उत्तर आहे त्याचं. 5 किंवा जास्त व्यक्तींनी जर त्या 5 ऑब्जेक्टसाठी जर त्यांची अनलॉफुल असेंब्ली त्यांची असेंब्ली जर गोळा झाली असेल तर त्याला अनलॉफुल असेंब्ली म्हणता येऊ शकतो. 89. आर्टिकल 18 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ. आता 18 कशाशी डील करतं तर 18 मध्ये ॲबॉल्युशन ऑफ टायटल्स, जी काही पदव्यांना बंदी घातलेली आहे तर 18 मध्ये आपल्याला ते ॲबॉल्युशन ऑफ टायटल्सची प्रोव्हिजन पाहायला मिळते. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट ऑप्शन. 90. द स्टेट शाल टेक स्टेप्स टू सेपरेट द ज्युडिशियरी फ्रॉम द एक्झिक्युटिव्ह इन द पब्लिक सर्व्हिसेस ऑफ द स्टेट अंडर आर्टिकल डॅश डॅश ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. म्हणजे ज्युडिशियरी आणि एक्झिक्युटिव्ह, ठीक आहे, न्यायव्यवस्था आणि कार्यकारी व्यवस्था जी आहे, कार्यकारी मंडळ, तर या न्यायव्यवस्था आणि कार्यकारी व्यवस्थेला सेपरेशन करण्यासाठी स्टेटनं स्टेप्स घ्याव्यात. हे स्टेटचं कर्तव्य कोणत्या आर्टिकलमध्ये सांगितलं आहे तर आर्टिकल 50 जे आहे 50-50, इकडे 50 आणि इकडे 50 असं आपण एक म्हणून ट्रिक लक्षात ठेवू शकतो, ठीक आहे. त्यामुळे आर्टिकल 50 हा करेक्ट ऑप्शन आहे 3 नंबरचा. 91. एनी क्लेरिकल ऑर अरिथमेटिकल मिस्टेक इन द जजमेंट डिक्रीज ऑर ऑर्डर्स कॅन बी करेक्टेड बाय द कोर्ट अंडर सेक्शन 152 ऑफ द CPC. ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट आहे. जजमेंट डिक्री किंवा एखाद्या ऑर्डरमध्ये काही जर क्लेरिकल किंवा अरिथमेटिकल मिस्टेक झाले असतील तर ते इट कॅन बी क्युअर्ड अंडर आर्टिकल 152 ऑफ द CPC. ओके. 92. अंडर ऑर्डर 20 रूल 5 ऑफ द CPC द कोर्ट शाल स्टेट इट्स फाइंडिंग ऑर डिसिजन विथ द रिझन्स देअरफॉर. म्हणजे ऑर्डर 20 रूल 5 जे आहे CPCची तर त्यानुसार काय आहे, द कोर्ट शाल स्टेट इट्स फाइंडिंग ऑन ऑर डिसिजन विथ द रिझन्स देअरफॉर. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. अपॉन इच सेपरेट इश्यू. तर प्रत्येक सेपरेट इश्यूवरती कोर्टानं मॅन्डेटरी आहे त्यात शाल शब्दाचा यूज केलेला आहे त्या ऑर्डर 20 रूल 5 मध्ये कोर्टाला बंधन घातलेलं आहे की जर सेपरेट इश्यू असेल तर सेपरेट इश्यूबद्दल सेपरेट फाइंडिंग किंवा जे काही द्यायचं आहे, डिसिजन द्यायचा आहे तो सेपरेटली दिला पाहिजे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. 93. आर्टिकल 39A ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. इक्वल जस्टिस अँड फ्री लिगल एड, ठीक आहे. तर 39A हा पुन्हा इन्सर्ट केलेला आहे अमेंडमेंट करून, तर त्यानुसार ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट आहे. 94. इफ द ऑफेन्स इज पनिशेबल विथ फाईन ओनली, पिरियड ऑफ लिमिटेशन फॉर टेकिंग कॉग्निझन्स ऑफ द सेड ऑफेन्स इज 6 months. आता पिरियड ऑफ टेकिंग कॉग्निझन्स म्हणजे काय, त्या गुन्ह्याची दखल घेण्याची मुदत ह्याच्यामध्ये दिलेली आहे, ठीक आहे. तर ज्या गुन्ह्याला फक्त फाईन अशी पनिशमेंट आहे, फक्त दंडाची शिक्षा आहे, तर त्या गुन्ह्याचा कॉग्निझन्स घेण्यासाठी 6 महिन्यांचा मॅक्सिमम अवधी मिळेल, ठीक आहे. पुढं 95. सेक्शन 159 ऑफ द एव्हिडन्स ऍक्ट रिलेट्स टू द फॉलोइंग सब्जेक्ट. तर 159 जो आहे तो आपल्याला माहिती आहे की रिफ्रेशिंग मेमरी, एखाद्या ट्रीटाईज असेल किंवा काय एखादा विटनेस असेल तर तो रेफर करू शकतो, आपली मेमरी रिफ्रेश करू शकतो 159 सेक्शन नुसार, ठीक आहे. पुढं 96. ऑब्लिगेशन ॲज डिफाईन्ड अंडर सेक्शन 2A ऑफ द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट इन्क्लूड्स एव्हरी. तर हा SRAच्या डेफिनेशनमधला क्वेश्चन होता की ऑब्लिगेशन म्हणजे काय, तर ऑब्लिगेशन म्हणजे माहीत आहे ड्युटी एन्फोर्सिबल बाय लॉ जे आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हा करेक्ट उत्तर आहे. 97. ओपिनियन ऑफ ॲन एक्सपर्ट अंडर सेक्शन 45 ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट. तर ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. इज अ रिलेव्हंट फॅक्ट. ओपिनियन जे आहे तर ते कन्क्लुझिव्ह असत नाही किंवा ते काय मॅन्डेटरी असत नाही,
45 मध्ये एक्सपर्ट ओपिनियन आहे ते रिलेव्हंट असतं. आपल्याला 5 ते 55 मध्ये इव्हिडन्सची आपल्याला रिलेव्हन्सी पाहायला मिळते. त्यामुळं हा ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. 98 व्हेन सेव्हरल पर्सन्स डू अ क्रिमिनल ॲक्ट इन फर्दरन्स टू द कॉमन इंटेन्शन. ज्या वेळेला क्रिमिनल ॲक्ट एखादी केली जाईल फर्दरन्स ऑफ कॉमन इंटेन्शन, तर त्यावेळेला काय होईल तर प्रत्येक व्यक्तीला जसं की त्याने एकट्यानंच तो गुन्हा केला आहे तसं म्हणून ट्रीट केलं जाईल. त्यामुळे ऑप्शन 2 हा बरोबर आहे. इच ऑफ सच पर्सन इज लायबल फॉर दॅट ॲक्ट इन द सेम मॅनर ॲज इफ इट वेअर डन बाय हिम अलोन. एकट्याने केल्यासारखं त्याला पनिशमेंट दिली जाऊ शकते ॲज पर सेक्शन 34. ठीक आहे, 34 ऑफ द इंडियन पिनल कोड. 99 आर्टिकल 21A ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ. 21A कशाशी डील करतं आपल्याला माहिती की राईट टू एज्युकेशनशी डील करतं. 86वी घटना दुरुस्ती जी आपल्या राज्यघटनेमध्ये केली गेली होती 2002 मध्ये, त्यानुसार हे आर्टिकल इन्सर्ट केलं गेलं होतं आणि त्याच्यामध्ये मला वाटतं 6 ते 14 वयोगटातील जी मुलं आहेत त्यांना मोफत शिक्षणाची तरतूद आपल्या राज्यघटनेमध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. तर हे जी माहिती सांगितली ह्याच्यातून 5-6 क्वेश्चन नवीन तयार होतात. कितवी घटना दुरुस्ती आहे, किती साली झाली होती, किती वयोगट आहे, काय प्रोव्हाइड फ्री केलेलं आहे आणि ह्याचं उत्तर म्हणजे काय प्रोव्हाइड केलं की आर्टिकल 21 कशाशी डील करतो. म्हणजे 5-6 क्वेश्चन्स आपले विदिन सम सेकंड्स आपण डिस्कस केले. त्यामुळे हे आपल्या फ्युचर एक्झामसाठी नक्कीच बेनिफिशियरी असतात. त्यामुळे आपण डिटेल हे सगळे डिस्कस आपण केलेले आहे. ठीक आहे. 100 शेवटचा क्वेश्चन. प्लेंट शाल बी रिजेक्टेड. प्लेंट रिजेक्ट केली गेली पाहिजे कधी? इफ इट डज नॉट डिस्क्लोज अ कॉज ऑफ ॲक्शन. त्यावेळेला कॉज ऑफ ॲक्शनच डिस्क्लोज केलं नसेल त्यावेळेला ह्याचा ऑप्शन नंबर 2 जे आहे वेअर देअर इज नो कॉज ऑफ ॲक्शन, कॉज ऑफ ॲक्शनच नाही, तर हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे. कारण की का 7-11 आपण पाहिला ऑर्डर 7 रूल 11 त्याच्यामध्ये वेअर इट डज नॉट डिस्क्लोज असा शब्द आहे. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट ऑप्शन त्याचा आहे असं वाटतंय. तर अशा रीतीने आपला 1 to 100 क्वेश्चन पेपर जो आहे का परवा दिवशी झालेला हा संपला आहे. यापूर्वीचे सुद्धा गेल्या वर्षी झालेला 2022चा क्वेश्चन पेपर सुद्धा आपण सोडवलेला आहे. तो त्याला फार चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. तर यावेळेचा पॅटर्न आपण पाहिला. सेक्शन ओरिएंटेड होता. काही विषयांना स्किप केलेला डायरेक्ट, काही विषयांना वेटेजच दिलं नाही आणि कॉन्स्टिट्यूशन किंवा IPC, CRPC, CPC, इव्हिडन्स याच्यावरती भरमसाठ क्वेश्चन्स आलेले आहेत. तर या पद्धतीनं तरीसुद्धा हा क्वेश्चन ज्यांचा रेग्युलर अभ्यास होता त्यांना फार सोपा गेलेला आहे. बऱ्याच जणांना विचारलं तर बऱ्याच जणांचे स्कोर्स हे खूप चांगले आहेत. त्यामुळं ह्याचा कट ऑफ जो आहे, जर कट ऑफ आपण प्रेडिक्ट करायला गेलो तर ह्याचा कट ऑफ 80+ जायला काही अडचण नाही असं माझं मत आहे. 80 ते 85च्या दरम्यान कट ऑफ लागेल. कारण ह्याचं असं की 40 जागांसाठीची ही परीक्षा न्यायाधीश पदांसाठी घेण्यात आलेली होती. आपल्याला माहिती आहे की मेन्सचा रेशो जो आहे तो 1:10 असतो. 40 जागांसाठी ऑलमोस्ट 400 मुलं, 400 ते 410 त्या पॉईंटवरती जे असतील ते इन होतील. त्यामुळे 400 आपण धरून चालू, 400 मुलं घेतील. त्यामुळे ऑल महाराष्ट्रातून त्यांना अशी 400 मुलं घ्यायची की ज्यांचा कट ऑफ समथिंग लेवलच्या वर आहे. त्यामुळे ती लेवल 80 ते 85 अशी असू शकेल असं मला वाटते. त्यामुळं ज्यांचा कट ऑफ आता फर्स्ट के आल्यानंतर कळेलच किंवा या कीनुसार सुद्धा आपण जर चेक केला आणि ज्यांचा साधारण 177+ आहे तर त्यांना चांगल्या होप्स आहेत. त्यांनी मेन्सचा प्रिपरेशन करायला काही अडचण नाही. आणि पाठीमागं सुद्धा एक प्रिलिम झाल्या त्याची सुद्धा फर्स्ट के आले, सेकंड के आलेली नाही. त्यामुळे त्याची सुद्धा मेन्सचं प्रिपरेशन चालू आहे. त्या संदर्भातला एक एसेचा व्हिडिओ, आपल्याला एसे जो आहे तो 20 मार्क्ससाठी मेन्सला क्रिमिनलच्या पेपरला विचारला जातो. तर 20 मार्क्सचे अतिशय चांगला एसे एक बनवता कसा येईल आपल्याला, त्याच्यामध्ये सगळे पॉईंट्स कसे आपले इन्क्लूड करता येतील असं एक छान व्हिडिओ मी रिसेंटलीच आपल्या लॉ अँड लॉट्स ऑफ मोर या चॅनलवरती पोस्ट केला आहे. आपण तो सुद्धा पाहिला तर त्याचा नक्कीच आपला बेनिफिट मिळेल. त्यामुळं आपण आता पुढील असेच युजफुल व्हिडिओ बनवून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, जेणेकरून नोटिफिकेशन्स आपण जर ऑन केलं तर आपल्याला नोटिफिकेशन नवीन व्हिडिओचे येतील. ठीक आहे मित्रांनो, चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. रजा द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.